नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका समस्येवर चर्चा करणार आहोत जी केवळ आपली विश्रांती हिरावून घेत नाही तर आपल्या एकूण आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवरही परिणाम करत असते। ही समस्या म्हणजे रात्री वारंवार लघवीला जाणं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नॉक्टुरिया असं म्हटलं जातं। ही केवळ रात्री एकदा किंवा दोनदा बाथरूमला जाण्याची गैरसोय नाहीये, ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, विशेषतः वृद्ध व्यक्तींसाठी। झोपेत वारंवार व्यत्यय आल्यामुळे शरीराला आवश्यक असलेली गाढ झोप वृद्ध व्यक्तींना मिळत नाही। संशोधनामधून असं दिसून आलं आहे की झोपेतील व्यत्ययामुळे दिवसा थकवा, चिडचिड, स्मरणशक्तीच्या समस्या आणि एकाग्रता कमी होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात। अंधारात वारंवार जाग आल्याने घसरून पडण्याचा धोकाही लक्षणीयरित्या वाढत असतो। म्हणून नॉक्टुरियावर नियंत्रण मिळवणं म्हणजे केवळ रात्रीची शांतता परत मिळवणं नाही, तर दिवसाचं आरोग्य, उत्साह, आकलनशक्ती पुनर्संचयित करणं देखील आहे। इंटरनॅशनल कॉन्टिन्यूस सोसायटीने नॉक्टुरियाची व्याख्या केली आहे। याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीला रात्री एक किंवा अधिक वेळा लघवीसाठी जागे होण्याची गरज वाटते। ही स्थिती खूप सामान्य आहे आणि वयानुसार ती वाढत जाते। सांख्यिकीय माहितीनुसार 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 50% जास्त पुरुष आणि महिलांना ही समस्या जाणवते आणि वाढत्या वयानुसार तिचं प्रमाणही वाढतं। 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे बहुतेक लोक रात्री किमान एकदा तरी जागे होतात। हे सामान्य असलं तरी वृद्धत्वाचा एक अपरिहार्य भाग म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका। नॉक्टुरियाची अनेक कारणे आहेत आणि जीवनशैलीशी संबंधित आहे, ज्यांचे सहजपणे व्यवस्थापन केलं जाऊ शकतं। आजच्या तज्ज्ञ अहवालामध्ये आम्ही नॉक्टुरियाच्या व्यवस्थापनासाठी एक व्यापक समग्र दृष्टिकोन सादर करणार आहोत। आहाराच्या आणि जीवनशैलीच्या लहान सवयी तुमच्या रात्रीच्या झोपेवरती कसा परिणाम करतात हे आपण समजून घेऊया। आम्ही विशेषतः 5 उपयुक्त सुकेमेवे आणि 5 टाळण्याजोगे पदार्थ यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं आहे, जे तुमच्या मूत्राशयावरती आणि झोपेच्या गुणवत्तेवरती थेट परिणाम करत असतात। आम्ही लघवीचं प्रमाण वाढवणाऱ्या औषधांचा वापर आणि द्रव पदार्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित 5 जीवनशैली टिप्स देखील सांगू। या वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता पुन्हा मिळवू शकता। नॉक्टुरियाच्या व्यवस्थापनासाठी त्याची मूळ कारणे समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे। ही समस्या केवळ मूत्राशयाच्या आकाराशी किंवा दुर्बलतेशी संबंधित नाहीये। हा हृदय, मूत्रपिंड, हार्मोन्स आणि आहार यांसारख्या अनेक गुंतागुंतीच्या प्रणालींच्या परस्पर क्रियेचा सुद्धा परिणाम आहे। नॉक्टुरियाची अनेक संभाव्य कारणे आहेत, ज्यात अतिसक्रिय मूत्राशय, वाढलेले प्रोस्टेट किंवा मग झोपेचे विकार यांसारख्या सामान्य स्थितींचा समावेश असू शकतो। काही वैद्यकीय परिस्थितींमुळे देखील लघवीचं उत्पादन वाढतं। उदाहरणार्थ, मधुमेही लोकांना अनेकदा जास्त प्रमाणामध्ये लघवी होते। मूत्रमार्गाचा संसर्ग हे देखील एक सामान्य कारण आहे, विशेषतः महिलांमध्ये, ज्यामुळे वारंवार लघवी होणं, जळजळ होणं आणि लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते। चांगली गोष्ट अशी आहे की काही दिवसांच्या अँटीबायोटिक उपचाराने UTI अनेकदा बरा होऊ शकतो। औषधे देखील महत्त्वाची भूमिका बजावतात। उच्च रक्तदाब आणि हृदयरोगावर उपचार करण्यासाठी अनेकदा मूत्रवर्धक औषधे दिली जातात। ही औषधे मूत्रपिंडांना जास्त लघवी तयार करण्यासाठी उत्तेजित करतात, ज्यामुळे रात्री उठण्याची गरज वाढते। आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन केल्याने लक्षणे व्यवस्थापित करण्यास देखील मदत होऊ शकते। आहाराच्या व्यवस्थापनासाठी नॉक्टुरल पॉलियुरियाच्या सर्वात गुंतागुंतीच्या यंत्रणेला समजून घेणं आवश्यक आहे। ही एक अशी स्थिती आहे ज्यात रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये लघवी होते। जपानमधील अलीकडील अभ्यासकांनी नॉक्टुरल पॉलियुरियाचा संबंध उच्च रक्तदाब आणि अतिरिक्त मीठ सेवनाशी जोडला आहे। याचं थेट कारण म्हणजे शरीरामध्ये पाणी साठणं। जेव्हा एखादी व्यक्ती दिवसा उभी राहते, लांबचा प्रवास करते किंवा शिरांच्या कार्यामध्ये अडथळा येतो, तेव्हा पायांमध्ये पाणी साचतं, याला आपण सूज म्हणतो। यामागील प्रक्रिया अशी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती रात्री झोपते तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव नाहीसा होतो, पायांमध्ये साचलेलं अतिरिक्त पाणी परत हृदयामध्ये आणि रक्तप्रवाहामध्ये जातं। मूत्रपिंड या वाढलेल्या द्रवभारावरती त्वरित प्रक्रिया करून ते मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात। याचा परिणाम म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर लघवीचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे तुम्हाला लघवीसाठी वारंवार उठावं लागतं। म्हणून नॉक्टुरिया नियंत्रण करण्यासाठी फक्त रात्री कमी पाणी पिणं पुरेसं नाही, दिवसा शरीरामध्ये पाणी साठू नये याची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे। काही विशिष्ट खाद्यपदार्थ आणि पेये मूत्राशयाच्या आतील आवरणाला थेट त्रास देतात। यांना मूत्राशय दाहक पदार्थ असं म्हटलं जातं। हे दाहक पदार्थ जसं की जास्त आम्लता असलेले पदार्थ मूत्राशयाच्या स्नायूंमध्ये अनैच्छिक आकुंचन निर्माण करू शकतात। या आकुंचनामुळे लघवी करण्याची तीव्र इच्छा अचानक निर्माण होते आणि लघवीची वारंवारता वाढते।
कॅफीन किंवा मग अल्कोहोलसारखी मूत्रवर्धक द्रव्ये मूत्रपिंडांना अधिक मूत्र तयार करण्यास उत्तेजित करण्याव्यतिरिक्त मूत्राशयाच्या या आकुंचनाचा अधिक त्रासदायक सुद्धा बनवू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला अतिसक्रिय मूत्राशयाच्या लक्षणांचा त्रास होत असेल तर लक्षणे नियंत्रित होण्यासाठी हे उत्तेजक द्रव्ये पूर्णपणे टाळणं महत्त्वाचं आहे. आहारामध्ये योग्य सुक्या मेव्याचा समावेश करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की सर्व शिफारशी कच्च्या किंवा मीठ नसलेल्या सुक्या मेव्यांसाठी आहेत, कारण बाजारात मिळणाऱ्या सुक्या मेव्यामध्ये सोडियमचं प्रमाणही जास्त असतं. त्यामध्ये मूत्राशयासाठी हानिकारक असलेले इतर पदार्थ असू शकतात. एक नंबर आहे ते म्हणजे बदाम. बदाम हे मूत्राशय आणि झोप या दोन्हींसाठी एक उत्तम पर्याय आहे. ते मॅग्नेशियमचा एक प्रभावी स्रोत आहे. मॅग्नेशियमला शरीरातील नैसर्गिक स्नायू शिथिल करणारे मानलं जातं. पुरेसं मॅग्नेशियम सेवन केल्याने मूत्राशयाच्या गुळगुळीत स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते, ज्यामुळे अतिसक्रिय मूत्राशयामुळे होणारे पेटके आणि लघवीची तीव्र इच्छा यांसारखी लक्षणे कमी होतात. शिवाय बदामांमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे बद्धकोष्ठता टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. जेव्हा बद्धकोष्ठता होते तेव्हा आतडे मूत्राशयावर अतिरिक्त दाब टाकतात, ज्यामुळे लघवीची वारंवारता वाढते. दिवसा नाश्त्यामध्ये बदाम खाणं सर्वात प्रभावी ठरतं. 2. अक्रोड. अक्रोडचा सर्वात मोठा फायदा थेट मूत्राशयावर होत नाही, तर तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर होतो. अक्रोडामध्ये नैसर्गिकरित्या मेलाटोनिन हे संप्रेरक भरपूर प्रमाणामध्ये असतं. मेलाटोनिन हे एक संप्रेरक आहे जे शरीराच्या झोप जागण्याच्या चक्राचं नियमन करतं आणि गाढ झोप लागण्यासही मदत करतं. जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुमचा मेंदू मूत्राशयाकडून येणाऱ्या सौम्य संकेताकडे दुर्लक्ष करण्यास अधिक सक्षम असतो, ज्यामुळे रात्री जाग येण्याची शक्यता कमी होते. यामुळे झोपेच्या कमतरतेमुळे येणारा थकवा आणि आकलन शक्तीच्या समस्या देखील कमी होतात. आता पुढची गोष्ट आहे काजू. काजू झोपेला चालना देणारे फायदे देखील देतात. त्यामुळे ट्रिप्टोफॅन चांगल्या प्रमाणामध्ये असतं, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सारख्या आराम आणि झोपेच्या संप्रेरकांचा पूर्वसूचक आहे. आणखी एक महत्त्वाचा फायदा विशेषतः वृद्धांसाठी म्हणजे त्यातील सोडियमची पातळी तुलनेमध्ये कमी असणं. सोडियम आणि उच्च रक्तदाब यांच्यातील गुंतागुंतीचा संबंध पहा. नैसर्गिकरित्या कमी सोडियम असलेले सुकामेवा निवडणं हे मूत्राशयाच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचं संरक्षण आहे. भोपळ्याच्या बिया. आयुर्वेदिक आणि मूत्रविज्ञान पद्धतींमध्ये भोपळ्याच्या बियांना मूत्राशयाच्या आरोग्यासाठी एक शक्तिशाली आधार मानलं जातं. त्या झिंक आणि आवश्यक फायटोकेमिकल्समध्ये समृद्ध असतात, जे मूत्राशयाच्या स्नायूंचं कार्य आणि मूत्र नियंत्रण सुधारण्यास सुद्धा मदत करतात. काही व्यावसायिक सप्लिमेंट्समध्ये भोपळ्याच्या बियांचा अर्क देखील असतो. विशेषतः भोपळ्याच्या बिया प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. 5 आहे मॅकॅडेमिया नट्स. वृद्धांच्या आहारासाठी सुकामेवा निवडताना सोडियम आणि फॉस्फरसच्या पातळीशी विशेष काळजी घेतली पाहिजे. या बाबतीत मॅकॅडेमिया नट्स सर्वोत्तम मानले जातात. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की इतर सामान्य सुक्या मेव्याच्या तुलनेमध्ये मॅकॅडेमिया नट्समध्ये सोडियम आणि फॉस्फरसची पातळी लक्षणीयरित्या कमी असते. त्यामध्ये बी जीवनसत्व, मॅग्नेशियम आणि आरोग्यदायी चरबी देखील भरपूर प्रमाणामध्ये असते. कमी सोडियम प्रमाणामुळे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी ते एक सुरक्षित पर्याय ठरतात. यामुळे रात्रीच्या वेळी जास्त लघवी होण्याचा धोका अप्रत्यक्षपणे कमी होऊ शकतो, जो अतिरिक्त मीठ सेवनाशी संबंधित आहे. पचन संस्थेवरती अतिरिक्त भार टाळण्यासाठी हे 5 सुके मेवे कच्चे आणि मीठ न घालता खावेत आणि झोपण्यापूर्वी लगेच खाण्याऐवजी नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी कमी प्रमाणामध्ये खाणं हे उत्तम आहे. काही पदार्थ आणि पेये थेट मूत्रवर्धक म्हणून काम करतात किंवा मूत्राशयाच्या आतील अस्तराला त्रास देतात, ज्यामुळे रात्रीच्या वेळी लघवी होण्याची लक्षणे वाढतात. या 5 पदार्थांचं सेवन काटेकोरपणे मर्यादित केलं पाहिजे किंवा टाळलं पाहिजे, विशेषतः संध्याकाळी 4 नंतर. अत्यंत गोड सुक्या फळांमध्ये खजूर, मनुका, बेदाणे यांचा समावेश होतो आणि बेदाणे यांसारखी सुकी फळे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारख्या उच्च पोषक घटकांनी ओळखली जातात. तथापि त्यातील साखरेचं उच्च प्रमाण रात्रीच्या वेळी लघवी होण्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी, विशेषतः मधुमेहींसाठी एक मोठी समस्या निर्माण करते. याचं कारण ग्लायकोसुरिया नावाच्या प्रक्रियेमध्ये दडलेलं आहे. जास्त साखर खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास मूत्रपिंडे ही साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असतात. ही साखर परासरण क्रियेद्वारे पाणी आकर्षित करते, ज्यामुळे लघवीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढतं. लघवीच्या प्रमाणामध्ये झालेल्या या अचानक वाढीमुळे रात्री वारंवार लघवीला जावं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला नॉक्टुरियाची म्हणजे रात्री वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होत असेल तर संध्याकाळी जास्त साखर असलेले सुके मेवे खाणं टाळावं. महत्त्वाचं म्हणजे सर्व कॅफीनयुक्त पेये.
कॅफीन हे मूत्राशयाला उत्तेजित करणाऱ्या सर्वात प्रभावी आणि सामान्य पदार्थांपैकी एक आहे. हे एक मूत्रवर्धक आहे, म्हणजेच ते मूत्रपिंडांना सामान्यपणे जास्त लघवी तयार करण्यासाठी उत्तेजित करतं. कॅफीन कॉफी, ब्लॅक टी आणि ग्रीन टी, सोडा, चॉकलेट याच्यामध्ये हे आढळतं. अगदी माफक प्रमाणामध्ये कॅफीनचं सेवन केल्यानेही मूत्राशय हाताळू शकणाऱ्या लघवीचं प्रमाण वाढतं. नॉक्टुरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी दुपारी 2 नंतर कोणत्याही कॅफीनयुक्त पदार्थांचं सेवन पूर्णपणे थांबवणं हे उत्तम आहे. पुढची गोष्ट आहे ते म्हणजे मद्य. कॅफीनप्रमाणेच मद्य हे देखील एक मूत्रवर्धक आहे आणि ते थेट लघवीचं उत्पादन वाढवतं. परंतु मद्यामुळे दुहेरी धोका निर्माण होतो. ते गाढ झोपेच्या चक्रातही व्यत्यय आणतं, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावते. जेव्हा झोप हलकी असते तेव्हा मूत्राशयाकडून येणारे अगदी सौम्य संकेतही तुम्हाला जागे करू शकतात, ज्यामुळे वारंवार टॉयलेटमध्ये जाण्याची तीव्र इच्छा होते. वृद्ध व्यक्तींसाठी रात्री मद्यपान केल्याने झोपेची गुणवत्ता बिघडते आणि रात्री टॉयलेटमध्ये जाताना पडण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. चौथी गोष्ट आहे ते म्हणजे उच्च आम्लयुक्त पदार्थ. उच्च आम्लयुक्त पदार्थ आणि पेये थेट मूत्राशयाशी संवेदनशीलता वाढवतात, ज्यामुळे मूत्राशयामध्ये पेटके येतात आणि टॉयलेटमध्ये जाण्याची तीव्र इच्छासुद्धा होते. जळजळ न करणाऱ्या पदार्थांमध्ये लिंबूवर्गीय फळे आणि त्यांचे रस, जसं की संत्री, लिंबू, द्राक्ष फळे, टोमॅटो आणि त्यापासून बनवलेले पदार्थ, टोमॅटो सॉस, केचप आणि साल्सा यांचा समावेश होतो. मसालेदार पदार्थ, मिरची, व्हिनेगर आणि मांस मऊ करणारे पदार्थ हे टाळले पाहिजे. हे आम्लयुक्त पदार्थ टाळल्याने मूत्राशय शांत होण्यास मदत होते. जर तुम्हाला फळे खाण्याची इच्छा होत असेल तर केळी, ब्लूबेरी, नाशपाती, पपई आणि जर्दाळू यांसारख्या कमी आम्लयुक्त आणि सुरक्षित फळांना प्राधान्य द्या. रात्री उशिरा खाण्यासाठी 5 जास्त पाणी असलेली फळे, टरबूज, काकडी आणि स्ट्रॉबेरी यांसारखी फळे दिवसा शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहेत. विशेषतः टरबूज दिवसा मूत्राशयासाठी सुरक्षित मानलं जातं. तथापि रात्री त्याचं सेवन केल्याने तीव्र नॉक्टुरिया म्हणजे रात्री लघवीला जाणं होऊ शकतं. याचं कारण सोपं आहे. या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. संध्याकाळी 4 नंतर त्याचं सेवन केल्याने शरीरातील द्रवाचं प्रमाण वाढतं. झोपण्यापूर्वी लगेच इतकं द्रव सेवन केल्याने मूत्रपिंडांना रात्री त्यावर प्रक्रिया करावी लागते, ज्यामुळे अपरिहार्यपणे जास्त प्रमाणामध्ये लघवी होते. हे जास्त पाणी असलेले पदार्थ दिवसाच्या पहिल्या भागामध्ये मर्यादित ठेवणं सर्वात सुरक्षित आहे. रात्रीच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार हा केवळ एक भाग आहे. जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल आणि शारीरिक तंत्राचा अवलंब केल्यास रात्री जाग येण्याची वारंवारता 70% पर्यंत कमी होऊ शकते. दिवसा शरीरातील पाण्याची पातळी टिकून ठेवण्यासाठी द्रव पदार्थांचे काटेकोर व्यवस्थापन आवश्यक आहे, परंतु रात्री नाही. तज्ज्ञ दिवसभर पुरेसे द्रव पदार्थ पिण्याची शिफारस करतात. तथापि झोपण्याच्या 2 ते 4 तास आधी द्रव पदार्थांचं सेवन काटेकोरपणे मर्यादित करा. यामुळे मूत्रपिंडांना रात्रीसाठी मूत्रनिर्मिती कमी करण्यास पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त लघवी होण्याचा धोका कमी होतो. रात्रीच्या वेळी कॅफीन आणि अल्कोहोलचं सेवन देखील पूर्णपणे टाळावं. लघवीचं प्रमाण वाढवणाऱ्या औषधांचा डोस काळजीपूर्वक समायोजित करा. जर तुम्ही उच्च रक्तदाब आणि हृदयरोगासाठी लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधे घेत असाल तर त्यामुळे थेट रात्री लघवी होऊ शकते. या औषधांची वेळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने समायोजित केली जाऊ शकते. लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधे सकाळी किंवा दिवसाच्या सुरुवातीला घ्यावीत, जेणेकरून त्यांचा सर्वाधिक लघवी वाढवणारा परिणाम दिवसा दिसून येईल. तज्ज्ञ झोपण्याच्या किमान 6 तास आधी लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधं घेण्याची शिफारस करतात. पाय उंच ठेवणे किंवा कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स, न्यूरल पॉलियुरियाच्या यंत्रणेमध्ये चर्चा केल्याप्रमाणे दिवसा पायांमध्ये पाणी साठणं हे नॉक्टुरियाचं एक प्रमुख कारण आहे. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2 उपाय आहेत. पाय उंच ठेवणं. दिवसा किंवा सकाळी घरी बसताना आपले पाय उंच ठेवा. यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने पायांमधील पाणी पुन्हा रक्तप्रवाहामध्ये शोषलं जाण्यास मदत होते. कॉम्प्रेशन स्टॉकिंग. दिवसा कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स घातल्याने पायांमधील पाणी साठवण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामुळे रात्री झोपताना रक्ताभिसरण संस्थेमध्ये कमी पाणी परत जाते, ज्यामुळे रात्री कमी मूत्रनिर्मितीचा भार मूत्रपिंडावरती पडतो. नॉक्टुरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक सोपा पण प्रभावी जीवनशैलीतील बदल आहे. पेल्विक फ्लोअर मजबूत करणं. किगल व्यायाम. किगल एक्सरसाइजेस पेल्विक फ्लोअरचे स्नायू मजबूत करण्यासाठी तयार केले आहेत, जे मूत्राशय आणि मूत्र नियंत्रणावर थेट परिणाम करतात. हे व्यायाम पुरुष किंवा स्त्रिया दोघांसाठीही उपयुक्त आहेत. किगल व्यायाम करण्याची टप्प्याटप्प्याची पद्धत. तुमचं मूत्राशय रिकामं असल्याची खात्री करा. बसा किंवा झोपा. पेल्विक फ्लोअरचे स्नायू घट्ट करा. हे तेच स्नायू आहेत जे तुम्ही लघवीचा प्रवाह थांबवण्यासाठी वापरता. स्नायू घट्ट धरून ठेवा आणि 3 ते 5 सेकंद मोजा. चौथी गोष्ट काय करायची आहे, स्नायू पूर्णपणे शिथिल करा आणि 3 ते 5 सेकंद मोजा.
ही प्रक्रिया दिवसातून 3 वेळा सकाळी, दुपारी आणि रात्री 10 वेळा पुन्हा करा. आयुर्वेद आणि झोप. दुपारची झोप. आयुर्वेदानुसार रात्री वारंवार लघवीला जाण्याचा संबंध वातदोषाच्या असंतुलनाशी आहे. वातदोषाच्या असंतुलनामुळे अस्वस्थता, झोप न लागणे आणि वारंवार लघवीला जाणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदामध्ये मूत्रसंस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी शतावरीच्या पावडरची शिफारस केली जाते. शतावरी मूत्राशयाचे स्नायू मजबूत करते आणि लघवीवरील नियंत्रण सुधारते. तिच्या शांत करणाऱ्या प्रभावामुळे मनही शांत होते. हा उपाय तयार करण्यासाठी 1 चमचा शतावरीची पावडर 1 ग्लास कोमट दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिसळा आणि झोपण्यापूर्वी ती प्या. दुपारी थोडीशी डुलकी घेण्याची देखील शिफारस केली जाते. दिवसा डुलकी घेतल्याने रक्तप्रवाहाला दिवसभरामध्ये जमा झालेले द्रव शोषण्यास मदत होते, ज्यामुळे रात्री मूत्राशयावरील भार काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. डॉक्टुरिया म्हणजे रात्री वारंवार लघवी होणं. वृद्धांच्या आरोग्यावर आणि जीवनमानावरती गंभीर परिणाम करतं, ज्यामुळे थकवा, आकलनशक्तीत घट आणि झोप लागण्याचा धोका वाढतो. ही स्थिती केवळ वृद्धत्वाचं लक्षण नाही, तर अनेकदा आरोग्य, आहार, द्रवपदार्थांचं अयोग्य व्यवस्थापन आणि उच्च रक्तदाब, प्रोस्टेटच्या समस्या किंवा संसर्ग यासारख्या मूळ आरोग्य समस्यांचा परिणाम असते. आमचा दृष्टिकोन या समस्येवर सर्वांगीण पद्धतीने उपाय करतो. एक पौष्टिक आहार ज्यामध्ये बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया यांसारख्या 5 उपयुक्त सुक्या मेव्याची निवड करणं समाविष्ट आहे, जे झोप सुधारण्यासाठी आणि मूत्राशयाच्या स्नायू शांत करण्यासाठी मॅग्नेशियम आणि मेलाटोनिन पुरवत असतात. 2 उत्तेजक पदार्थांचं सेवन टाळणं, ज्यामध्ये कॅफीन, अल्कोहोल, आम्लयुक्त पदार्थ आणि रात्री उशिरा जास्त पाणी असलेली फळे यांसारखे 5 उत्तेजक पदार्थ टाळणे समाविष्ट आहे, जे मूत्राशयामध्ये पेटके किंवा वेदना निर्माण करू शकतात. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे पॉलियुरिया वाढू शकते. मधुमेहींसाठी जास्त साखर असलेले सुकेमेवे टाळणं विशेषतः महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे लघवीतून ग्लुकोज बाहेर पडतं. तिसरा उपाय म्हणजे जीवनशैलीतील बदलांमध्ये संध्याकाळी द्रवपदार्थांचं सेवन मर्यादित करणे. लघवीचं प्रमाण वाढवणाऱ्या औषधांच्या वेळा समायोजित करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री जास्त लघवी होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसा कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स किंवा पाय उंच करून शरीरामध्ये पाणी साठवण्यास प्रतिबंध करणे यांचा समावेश आहे. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उल्लेखनीय परिणाम मिळू शकतात, परंतु हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की या उपायांमुळे मूळ वैद्यकीय समस्या बऱ्या होऊ शकत नाही. जर तुम्ही हे उपाय काही प्रमाणामध्ये सातत्याने पाळले तरीही तुमच्या लक्षणांमध्ये सुधारणा झाली नाही किंवा ती अधिकच बिघडली, जर तुम्हाला लघवी करताना जळजळ, वेदना किंवा ताप जाणवत असेल, जे मूत्रमार्गाच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं, आणि जर तुम्हाला वाढलेली प्रोस्टेट ग्रंथी किंवा मूत्राशयातील गाठ यांसारख्या इतर कोणत्याही मूळ समस्यांचा संशय असेल, तर या सर्व परिस्थितीमध्ये त्वरित व्यावसायिक वैद्यकीय सल्ला घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.